नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रिशियन या आपल्या YouTube चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माहिती आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करण्यास विसरू नका. अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. पॉवरचे SI युनिट कोणते? ऑप्शन ए हेनरी, ऑप्शन बी कुलाम, ऑप्शन सी वॅट, ऑप्शन डी वॅटवर. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी वॅट. प्रश्न क्रमांक 2. इलेक्ट्रिकल प्रेशरला टिंबटिंब असे सुद्धा म्हणतात. ऑप्शन ए रेजिस्टन्स, ऑप्शन बी पॉवर, ऑप्शन सी व्होल्टेज, ऑप्शन डी एनर्जी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी व्होल्टेज. प्रश्न क्रमांक 3. ज्या पदार्थामध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते आणि करंट वाहण्यास कमीत कमी विरोध करतात, अशा पदार्थाला टिंबटिंब म्हणतात. ऑप्शन ए इन्सुलेटर, ऑप्शन बी इंडक्टर, ऑप्शन सी सेमीकंडक्टर, ऑप्शन डी कंडक्टर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कंडक्टर. प्रश्न क्रमांक 4. पुढील पदार्थापैकी कोणता पदार्थ मंद वाहक नाही? ऑप्शन ए कास्ट आयर्न, ऑप्शन बी कॉलम, ऑप्शन सी कार्बन, ऑप्शन डी टंगस्टन. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कॉपर. प्रश्न क्रमांक 5. पुढील पैकी कोणता पदार्थ अवाहक आहे? ऑप्शन ए कॉपर, ऑप्शन बी ऑप्शन बी गोल्ड, ऑप्शन सी सिल्वर, ऑप्शन डी पेपर. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पेपर. प्रश्न क्रमांक 6. कंडक्टर मधून करंट वाहून जाण्याच्या गुणधर्मास काय म्हणतात? ऑप्शन ए रेजिस्टन्स, ऑप्शन बी रिलक्टन्स, ऑप्शन सी कंडक्टन्स, ऑप्शन डी कॅपॅसिटन्स, ऑप्शन सी कंडक्टन्स. प्रश्न क्रमांक 7. कंडक्टन्स हा कोणाच्या व्यस्त असतो? ऑप्शन ए रेजिस्टन्स, ऑप्शन बी इंडक्टन्स, ऑप्शन सी रिलक्टन्स, ऑप्शन डी कॅपॅसिटन्स. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रेजिस्टन्स. प्रश्न क्रमांक 8. कंडक्टरचा विरोध रेजिस्टन्स कशाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो? ऑप्शन ए रुंदी, ऑप्शन बी आडव्या छेदाचे क्षेत्रफळ, ऑप्शन सी तापमान, ऑप्शन डी रेजिस्टिव्हिटी. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आडव्या छेदाचे क्षेत्रफळ. प्रश्न क्रमांक 9. चांगले वाहक असलेल्या पदार्थाचे तापमान वाढवले असता विरोधामध्ये काय बदल होतो? ऑप्शन ए वाढते, ऑप्शन बी कमी होते, ऑप्शन सी पहिले वाढते नंतर कमी होते, ऑप्शन डी सारखे राहते. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए वाढते. प्रश्न क्रमांक 10. अर्धवाहकाच्या सेमीकंडक्टरच्या तापमानामध्ये वाढ केली असता विरोधामध्ये काय बदल होईल? ऑप्शन ए कमी होते, ऑप्शन बी वाढते, ऑप्शन सी पहिले वाढते नंतर कमी होते, ऑप्शन डी स्थिर राहते. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कमी होते. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11. 10 ओहम, 15 ओहम आणि 30 ओहम असे 3 रेजिस्टन्स समांतर जोडले तर एकूण रेजिस्टन्स किती? ऑप्शन ए 5 ओहम, ऑप्शन बी 10 ओहम, ऑप्शन सी 15 ओहम, ऑप्शन डी 55 ओहम. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 5 ओहम. प्रश्न क्रमांक 12. ज्या मीटरद्वारे करंट ओळखला जातो ते मीटर कोणते? ऑप्शन ए व्होल्टमीटर, ऑप्शन बी रेओस्टॅट, ऑप्शन सी वॅटमीटर, ऑप्शन डी गॅल्व्हनोमीटर. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी गॅल्व्हनोमीटर.
प्रश्न क्रमांक 13. एका सर्किटचा विरोध 33 ओहम आहे. त्यामधून 2 अँपिअर करंट प्रवाहित होत आहे. तर विरोधच्या बाजूचे व्होल्टेज किती? ऑप्शन ए 33 व्होल्ट, ऑप्शन बी 66 व्होल्ट, ऑप्शन सी 80 व्होल्ट, ऑप्शन डी 132 व्होल्ट. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 66 व्होल्ट. प्रश्न क्रमांक 14. एका विद्युत दिव्यापासून बल्ब 300 मिलीअँपिअर करंट वाहत असताना त्याला मिळणारे व्होल्टेज 240 व्होल्ट आहे. तर विद्युत दिव्याचा विरोध किती? ऑप्शन ए 400 ओहम, ऑप्शन बी 600 ओहम, ऑप्शन सी 800 ओहम, ऑप्शन डी 1000 ओहम. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 800 ओहम. प्रश्न क्रमांक 15. 2 विरोध समांतर जोडले असता एकूण रेझिस्टन्स 12 ओहम आहे. जर एक विरोधची किंमत 12 ओहम असेल तर दुसऱ्या विरोधाची किंमत किती? ऑप्शन ए 18 ओहम, ऑप्शन बी 36 ओहम, ऑप्शन सी 48 ओहम, ऑप्शन डी 64 ओहम. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 36 ओहम. प्रश्न क्रमांक 16. सारख्या पदार्थापासून बनवलेले 4 वायर सारख्या आकाराचे आणि सारख्या लांबीचे समांतर जोडले असता त्यांचा एकूण विरोध 0.25 येतो. तर ते 4 वायर एकसरमध्ये जोडले असता एकूण विरोध किती? ऑप्शन ए 1 ओहम, ऑप्शन बी 2 ओहम, ऑप्शन सी 3 ओहम, ऑप्शन डी 4 ओहम. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 4 ओहम. प्रश्न क्रमांक 17. 2 विरोध समांतरमध्ये अनुक्रमे 8 ओहम आणि 12 ओहम विरोधाचे जोडले आहे. त्यांचा एकूण करंट 16 अँपिअर असल्यास प्रत्येक शाखेचा करंट किती? ऑप्शन ए 6.40 अँपिअर, 6.9 अँपिअर, ऑप्शन बी 6.40 अँपिअर, 9.6 अँपिअर, ऑप्शन सी 4.6 अँपिअर, 6.9 अँपिअर, ऑप्शन डी 6.4, ऑप्शन डी 4.6 अँपिअर, 9.6 अँपिअर. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 6.40 अँपिअर, 9.6 अँपिअर. प्रश्न क्रमांक 18. पुढील पैकी कोणत्या पदार्थाचा शून्याच्या जवळ टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स आहे? ऑप्शन ए मॅग्नीन, ऑप्शन बी पोर्सलिन, ऑप्शन सी कार्बन, ऑप्शन डी कॉपर. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मॅग्नीन. प्रश्न क्रमांक 19. तुम्हाला रेडिओमध्ये 1500 ओहमचा विरोध बदलायचा आहे, परंतु तुमच्याकडे 1500 ओहमचा विरोध नाही, पण तुमच्याकडे 1000 ओहमचे काही रेझिस्टर आहे. अशा वेळी ते रेझिस्टर कसे जोडाल? ऑप्शन ए दोन्ही समांतर, ऑप्शन बी दोन्ही समांतर एक एकसर, ऑप्शन सी तिन्ही समांतर, ऑप्शन डी तिन्ही एकसर मध्ये. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 2 समांतर एक एकसर. ऑप्शन बी. पुढीलपैकी कोणते विधान हे सिरीज डीसी सर्किट आणि पॅरलल डीसी सर्किटसाठी सत्य आहे? ऑप्शन ए घटकामध्ये स्वतंत्र प्रवाह वाहतो, ऑप्शन बी करंटची बेरीज होते, ऑप्शन सी व्होल्टेजची बेरीज होते, ऑप्शन डी पॉवरची बेरीज होते. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पॉवरची बेरीज होते. प्रश्न क्रमांक 21. ओहम्स लॉ पुढे लागू होत नाही. ऑप्शन ए व्हॅक्यूम ट्यूब, ऑप्शन बी कार्बन प्रतिरोधक, ऑप्शन सी उच्च व्होल्टेज सर्किट, ऑप्शन डी कमी वर्तमान घनता असलेल्या सर्किट. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए व्हॅक्यूम ट्यूब. प्रश्न क्रमांक 22. पुढीलपैकी सर्वात चांगला विजेचा वाहक कोणता आहे? ऑप्शन ए आर्यन, ऑप्शन बी सिल्वर, ऑप्शन सी ऑप्शन ए आर्यन, ऑप्शन बी सिल्वर, ऑप्शन सी कॉपर, ऑप्शन डी कार्बन. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सिल्वर.
प्रश्न क्रमांक 23. एम्पियर सेकंड हे पुढीलपैकी कशाचे युनिट आहे? ऑप्शन बी रिलक्टन्स, ऑप्शन बी चार्ज, ऑप्शन सी पॉवर, ऑप्शन डी एनर्जी. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, ऑप्शन बी चार्ज. प्रश्न क्रमांक 24. पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा नकारात्मक तापमान गुणांक नाही? ऑप्शन ए ॲल्युमिनियम, ऑप्शन बी पेपर, ऑप्शन सी रबर, ऑप्शन डी मायका. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ॲल्युमिनियम. प्रश्न क्रमांक 25. व्हेरिस्टर आहे टिंबटिंब. ऑप्शन ए इन्सुलेटर्स, ऑप्शन बी नॉन लिनियर रेजिस्टन्स, ऑप्शन सी कार्बन रेजिस्टर, ऑप्शन डी शून्य तापमान गुणांकासह रेजिस्टन्स. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पेपर. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नॉन लिनियर रेजिस्टर्स. प्रश्न क्रमांक 26. विजेचे अवाहकचे कार्य काय? ऑप्शन ए कंडक्टिंग वायर मध्ये शॉर्ट सर्किट होण्यापासून थांबवणे, ऑप्शन बी व्होल्टेज स्रोत आणि लोड यांच्यामधील ओपन सर्किट होण्यापासून वाचवणे, ऑप्शन सी जास्त प्रमाणात करंट वाहून नेणे, ऑप्शन डी जास्त प्रमाणात करंट साठवून ठेवणे. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कंडक्टिंग वायर मध्ये शॉर्ट सर्किट होण्यापासून वाचवणे. प्रश्न क्रमांक 27. फ्यूज वायरची रेटिंग नेहमी कशामध्ये दर्शवली असते? ऑप्शन ए एम्पियर अवर, ऑप्शन बी एम्पियर व्होल्ट, ऑप्शन सी kWh, ऑप्शन डी एम्पियर. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी एम्पियर. प्रश्न क्रमांक 28. आयन वरील कमीत कमी चार्ज किती असतो? ऑप्शन ए अणूच्या आण्विक संख्या एवढे, ऑप्शन बी इलेक्ट्रॉनच्या चार्ज एवढे, ऑप्शन सी अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या जितकी असते, ऑप्शन डी 0. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी इलेक्ट्रॉनच्या चार्ज इतकेच. प्रश्न क्रमांक 29. सिरीज सर्किट मध्ये वेगवेगळे रोध असल्यास टिंबटिंब. ऑप्शन ए ज्याचा विरोध जास्त असतो त्यामधून जास्त करंट वाहतो, ज्याचा विरोध कमी असतो त्याचा व्होल्टेज ड्रॉप सर्वात जास्त असतो, ऑप्शन सी ज्याचा विरोध कमी असतो त्यामधून सर्वात जास्त करंट वाहतो, ऑप्शन डी ज्याचा विरोध जास्त असतो त्याचा व्होल्टेज ड्रॉप सर्वात जास्त असतो. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी ज्याचा विरोध जास्त असतो त्याचा व्होल्टेज ड्रॉप सर्वात जास्त असतो. प्रश्न क्रमांक 30. एका पूर्ण इलेक्ट्रिकल सर्किटच्या काही लांबीच्या वायरचा विरोध किती असेल? ऑप्शन ए प्रात्यक्षिकरित्या 0, ऑप्शन बी कमी, ऑप्शन सी जास्त, ऑप्शन डी अतिशय जास्त. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए प्रात्यक्षिकरित्या 0. प्रश्न क्रमांक 31. समांतर सर्किट मध्ये मेन लाईन वर ओपन सर्किट झाल्यास प्रत्येक शाखेमधून वाहणारा करंट कसा राहील? ऑप्शन ए कमी विरोध असलेल्या शाखेचा करंट वाढेल, ऑप्शन बी प्रत्येक शाखेचा करंट वाढेल, ऑप्शन सी प्रत्येक शाखेचा करंट 0 होईल, ऑप्शन डी सर्वात जास्त विरोध असलेल्या शाखेचा करंट 0 होईल. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी प्रत्येक शाखेचा करंट 0 होईल. प्रश्न क्रमांक 32. एका वायरचा विरोध 0.2 ओहम आहे. जर त्याची लांबी दुप्पट केली तर विरोध किती होईल? ऑप्शन ए 0.4 ओहम, ऑप्शन बी 0.6 ओहम, ऑप्शन सी 0.8 ओहम, ऑप्शन डी 1.0 ओहम. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 0.4 ओहम. प्रश्न क्रमांक 33. 60 वॅटचे 3 बल्ब समांतर जोडले असता त्यांचे टर्मिनल व्होल्टेज 7 व्होल्ट आहे, तर त्यापैकी एक बल्ब बंद पडल्यास टिंबटिंब. ऑप्शन ए मुख्य लाईन मधून मोठ्या प्रमाणात करंट प्रवाहित होईल,
ऑप्शन बी इतर दोन बल्ब चालू राहणार नाही. ऑप्शन सी तिन्ही बल्ब चालू राहतील. ऑप्शन डी इतर दोन बल्ब चालू राहतील. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी इतर दोन बल्ब चालू राहतील. प्रश्न क्रमांक 34. 40 वॅटचे 4 बल्ब एकसर मध्ये जोडले असून त्यांच्या बाजूला बॅटरी जोडलेली आहे. अशा वेळी पुढीलपैकी कोणते विधान सत्य असेल? ऑप्शन ए प्रत्येक बल्ब मधून वाहणारा करंट सारखा राहील. ऑप्शन बी प्रत्येक बल्बला मिळणारे व्होल्टेज सारखे राहणार नाही. ऑप्शन सी प्रत्येक बल्ब मध्ये खर्च होणारी पॉवर वेगवेगळी राहील. ऑप्शन डी यापैकी नाही. ऑप्शन ई वरील सर्व. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए प्रत्येक बल्ब मधून वाहणारा करंट सारखा राहील. प्रश्न क्रमांक 35. आर आणि आर असे दोन विरोध सिरीज मध्ये जोडले आहेत. जर आर आर असेल तर सर्वात जास्त व्होल्टेज ड्रॉप कुठे होईल? ऑप्शन ए आर, ऑप्शन बी आर, ऑप्शन सी एकतर आर किंवा आर मध्ये, ऑप्शन डी त्यांच्यापैकी कोणीच नाही. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए आर. प्रश्न क्रमांक 36. बॅटरी मधून 6.28 गुणिले 10 घातांक 18 एवढे इलेक्ट्रॉन प्रवाहित होत असून बॅटरीच्या दोन टोकांमधील संभाव्य फरक 20 व्होल्ट आहे. तर बॅटरी कडून वापरली जाणारी ऊर्जा किती राहील? ऑप्शन ए 125.6 गुणिले 10⁻19 जूल. ऑप्शन बी 12.56 गुणिले 10⁻19 जूल. ऑप्शन सी 125.6 गुणिले 10⁻18 जूल. ऑप्शन डी वरील पैकी सर्व. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे 12.56 गुणिले 10⁻19 जूल. प्रश्न क्रमांक 37. बंद स्विचचा विरोध किती असतो? ऑप्शन ए 0, ऑप्शन बी जवळपास 50 ओम, ऑप्शन सी जवळपास 500 ओम, ऑप्शन डी अनंत. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 0. प्रश्न क्रमांक 38. ओम्स लॉ कुठे लागू होत नाही? ऑप्शन ए व्हॅक्यूम ट्यूब, ऑप्शन बी कार्बन प्रतिरोधक, ऑप्शन सी उच्च व्होल्टेज सर्किट, ऑप्शन डी कमी वर्तमान घनता असलेले सर्किट. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए व्हॅक्यूम ट्यूब. प्रश्न क्रमांक 39. वर्तमान वाहक कंडक्टरवरील इन्सुलेशन काय प्रदान करते? ऑप्शन ए लिकेज करंटला विरोध करतो, ऑप्शन बी शॉक पासून बचाव करतो, ऑप्शन सी वरील दोन्ही गुणधर्म, ऑप्शन डी वरील दोन्ही गुणधर्म नाही. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी वरील दोन्ही गुणधर्म. प्रश्न क्रमांक 40. वायरवर दिल्या जाणाऱ्या इन्सुलेशनची जाडी कशावर अवलंबून असते? ऑप्शन ए व्होल्टेजच्या किमतीवर, ऑप्शन बी वाहणाऱ्या करंटच्या किमतीवर, ऑप्शन सी ए आणि बी दोन्ही, ऑप्शन डी वरील पैकी नाही. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए व्होल्टेजच्या किमतीवर. प्रश्न क्रमांक 41. पुढीलपैकी कोणती राशी सिरीज सर्किट मध्ये सर्व विरोध साठी सारखी राहते? ऑप्शन ए व्होल्टेज, ऑप्शन बी करंट, ऑप्शन सी पॉवर, ऑप्शन डी रेजिस्टन्स. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी करंट. प्रश्न क्रमांक 42. एका रूम मीटरच्या सिरीज मध्ये 40 वॅटचा बल्ब जोडला आहे. जर 40 वॅटचा बल्ब काढून 100 वॅटचा बल्ब बसवला तर हीटरच्या आउटपुट मध्ये काय बदल होईल? ऑप्शन ए कमी होते, ऑप्शन बी वाढते, ऑप्शन सी सारखे राहते, ऑप्शन डी हीटर जळून जाणार. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वाढते. प्रश्न क्रमांक 43. इलेक्ट्रिक केटल मध्ये पाणी 10 मिनिटांमध्ये उकळते. जर हे पाणी बॉयलर 15 मिनिटांमध्ये उकळवायचे असल्यास सारख्या सप्लाय व्होल्टेजवर टिंब. प्रश्न ऑप्शन ए ताप घटकची लांबी कमी करावी लागेल, ऑप्शन बी ताप घटकची लांबी वाढवावी लागेल, ऑप्शन सी ताप घटकची उष्णतेवर परिणाम करणार नाही, ऑप्शन डी यापैकी नाही.
तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, ताप घटकची लांबी कमी करावी लागेल. प्रश्न क्रमांक 44. बल्बचा इलेक्ट्रिक फिलामेंट कोणत्या सप्लायवर कार्य करतो? ऑप्शन ए फक्त डीसी सप्लाय, ऑप्शन बी फक्त एसी सप्लाय, ऑप्शन सी फक्त बॅटरीवर, ऑप्शन डी वरील सर्व. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 45. टंगस्टन बल्बला दिलेले व्होल्टेज वाढविले असता बल्बच्या विरोधामध्ये काय बदल होईल? ऑप्शन ए कमी होते, ऑप्शन बी वाढते, ऑप्शन सी सारखे राहते, ऑप्शन डी यापैकी नाही. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वाढते. प्रश्न क्रमांक 46. सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट पाठविला असता कोणते परिणाम होतात? ऑप्शन ए चुंबकी प्रभाव, ऑप्शन बी तेजस्वी प्रभाव, ऑप्शन सी थर्मल प्रभाव, ऑप्शन डी रासायनिक प्रभाव, ऑप्शन ई वरील सर्व. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई वरील सर्व. प्रश्न क्रमांक 47. जर यंत्राची कार्यक्षमता जास्त ठेवायची असल्यास पुढीलपैकी कोणती राशी कमी असायला हवी? ऑप्शन ए इनपुट पॉवर, ऑप्शन बी लॉसेस, ऑप्शन सी पॉवरचे खरे घटक, ऑप्शन डी KWH कंझ्युम, ऑप्शन आउटपुटचे इनपुट प्रमाण. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी लॉसेस. प्रश्न क्रमांक 48. 500 वॅट आणि 200 वॅटचे दोन बल्ब 250 व्होल्ट क्षमतेचे असल्यास त्यांचा विरोधाचे गुणोत्तर काय राहील? ऑप्शन ए 4:25, ऑप्शन बी 25:4, ऑप्शन बी 2:5, ऑप्शन डी 5:2. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 2:5. प्रश्न क्रमांक 49. ग्लास रॉड हा सिल्क क्लॉथ सोबत घर्षण केल्यास चार्ज होतो त्याची कारणे काय? ऑप्शन ए तो प्रोटॉन घेतो म्हणून, ऑप्शन बी तो स्वतः जवळ अणू सोडतो म्हणून, ऑप्शन सी तो स्वतः जवळ इलेक्ट्रॉन देतो म्हणून, ऑप्शन डी तो स्वतः जवळ पॉझिटिव्ह चार्ज गमावतो म्हणून दूर करतो. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी तो स्वतः जवळ इलेक्ट्रॉन देतो म्हणून. प्रश्न क्रमांक 50. प्रश्न क्रमांक 50. बल्ब लोड मध्ये जेव्हा एकापेक्षा जास्त बल्ब लॅम्प चालू केले जातात तेव्हा एकूण लोड विरोध टिंबटिंब असतो. ऑप्शन ए कमी होतो, ऑप्शन बी वाढते, ऑप्शन सी सारखे राहते, ऑप्शन डी यापैकी नाही. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कमी होतो. प्रश्न क्रमांक 51. 100 वॅट आणि 40 वॅटचे दोन बल्ब एसी 230 व्होल्ट सप्लायवर सिरीज मध्ये जोडले आहे तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य राहील? ऑप्शन ए 100 वॅटचा बल्ब जास्त प्रकाशित होईल, ऑप्शन बी 40 वॅटचा बल्ब जास्त प्रकाशित होईल, ऑप्शन सी दोन्ही बल्ब सारखे प्रकाशित होईल, ऑप्शन डी 40 वॅटचा बल्ब जळून जाणार. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 40 वॅटचा बल्ब जास्त प्रकाशित होईल. प्रश्न क्रमांक 52. ज्या पदार्थाच्या रेणूमध्ये वेगळे अणू आढळतात त्या पदार्थाला टिंबटिंब म्हणतात. ऑप्शन ए सेमीकंडक्टर, ऑप्शन बी सुपर कंडक्टर, ऑप्शन सी कंपाऊंड कंडक्टर, ऑप्शन डी इन्सुलेटर. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कंपाऊंड कंडक्टर. प्रश्न क्रमांक 53. तापमान गुणांक प्रतिरोधक कशामध्ये दर्शविला असतो? ऑप्शन ए अंश सेल्सिअस, ऑप्शन बी मोह बाय अंश सेल्सिअस, ऑप्शन सी ओहम बाय अंश सेल्सिअस, ऑप्शन डी मोह बाय ओहम सेल्सिअस. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अंश सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 54. ओहम मीटर वर ओपन रेझिस्टन्स चेक करताना मीटर टिंबटिंब वाचन करतो मोजतो. ऑप्शन ए 0, ऑप्शन बी अनंत, ऑप्शन सी जास्त पण काही प्रमाणात फरक बदल, ऑप्शन डी कमी परंतु 0 नाही. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अनंत.
प्रश्न क्रमांक 55 सर्व चांगल्या वाहक प्रश्न क्रमांक 55 सर्व चांगल्या वाहकची कोणती राशी जास्त असते? ऑप्शन ए कंडक्टन्स, ऑप्शन बी रेजिस्टन्स, ऑप्शन सी रिलक्टन्स, ऑप्शन डी औष्णिक प्रवाहकता. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कंडक्टन्स. प्रश्न क्रमांक 56 व्होल्टेज आश्रित रोधक सहसा तयार केले जातात टिंब. ऑप्शन ए कोळसा, ऑप्शन बी सिलिकॉन कार्बाइड, ऑप्शन सी नायक्रोम, ऑप्शन डी ग्राफाइट. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नायक्रोम. प्रश्न क्रमांक 57 कार्बन अणूच्या बाहेरील कक्षेमध्ये एकूण किती इलेक्ट्रॉन असतात? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 4, ऑप्शन बी 6, ऑप्शन डी 7. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 4. प्रश्न क्रमांक 58 तीन विरोध समांतर मध्ये जोडले असून प्रत्येक विरोध 200 वॅट पॉवर खर्च करतो तर व्होल्टेज स्त्रोत पासून मिळणारी एकूण पॉवर किती? ऑप्शन ए 10 वॅट, ऑप्शन बी 20 वॅट, ऑप्शन सी 40 वॅट, ऑप्शन डी 60 वॅट. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 60 वॅट. प्रश्न क्रमांक 59 नायक्रोम वायर मध्ये कोणत्या धातूचे मिश्रण असते? ऑप्शन ए लीड आणि झिंक, ऑप्शन बी क्रोमियम आणि व्हॅनिडियम, ऑप्शन सी निकेल आणि क्रोमियम, ऑप्शन डी कॉपर आणि सिल्वर. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी निकेल आणि क्रोमियम. प्रश्न क्रमांक 60 पुढील पैकी कोणत्या पदार्थाचा तापमान गुणांक नकारात्मक आहे? ऑप्शन ए चांदीचे मिश्रण, ऑप्शन बी द्रव धातू, ऑप्शन सी धातूचा मिश्रण, ऑप्शन डी इलेक्ट्रोलाइट. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी इलेक्ट्रोलाइट. प्रश्न क्रमांक 61 कंडक्टन्स मोह टिंब. ऑप्शन ए रेजिस्टन्स ओहम, ऑप्शन बी कॅपॅसिटन्स हेनरी, ऑप्शन सी इंडक्टन्स फॅराडे, ऑप्शन डी लुमेन शिराडियम. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रेजिस्टन्स ओहम. प्रश्न क्रमांक 62 1 न्यूटन मीटर टिंब समान बरोबर आहे. ऑप्शन ए 1 वॅट, ऑप्शन बी 1 जूल, ऑप्शन सी 5 जूल, ऑप्शन डी 1 जूल सेकंद. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1 जूल. प्रश्न क्रमांक 63 पुढील पैकी प्रतिरोधकाचे युनिट काय? ऑप्शन ए ओहम, ऑप्शन बी ओहम मीटर, ऑप्शन सी ओहम पर मीटर, ऑप्शन डी ओहम पर मीटर स्क्वेअर. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ओहम मीटर. प्रश्न क्रमांक 64 पुढील पैकी कोणत्या वस्तूचा विरोध सर्वात जास्त आहे? ऑप्शन ए सेमी कंडक्टर, ऑप्शन बी कंडक्टर, ऑप्शन सी इन्सुलेटर, ऑप्शन डी वरील पैकी नाही. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी इन्सुलेटर. प्रश्न क्रमांक 65 एखाद्या अणूच्या संयोजक कक्षेमध्ये 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतील तर तो टिंब असतो. ऑप्शन ए इन्सुलेटर, ऑप्शन बी कंडक्टर, ऑप्शन सी सेमी कंडक्टर, ऑप्शन डी बॅड कंडक्टर. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए इन्सुलेटर. प्रश्न क्रमांक 66 एखाद्या अणूच्या संयोजक कक्षेमध्ये 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतील तर तो टिंब असतो. ऑप्शन ए इन्सुलेटर, ऑप्शन बी कंडक्टर, ऑप्शन सी सेमी कंडक्टर, ऑप्शन डी बॅड कंडक्टर. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कंडक्टर. प्रश्न क्रमांक 67 1 एम्पियर बरोबर किती कुलाम चार्ज दर सेकंदाला वाहतो? ऑप्शन ए 625 गुणिले 1018 घात, ऑप्शन बी 0.625 गुणिले 1019 घात, ऑप्शन सी 6.242 गुणिले 1016 घात, ऑप्शन डी वरील पैकी नाही. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 0.625 गुणिले 1019 घात. प्रश्न क्रमांक 68 एम्पियर सेकंद पुढील पैकी कशाचे युनिट आहे? ऑप्शन ए पॉवर, ऑप्शन बी इलेक्ट्रॉन्स, ऑप्शन सी एनर्जी, ऑप्शन डी चार्ज. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी चार्ज. प्रश्न क्रमांक 69 एका कंडक्टर मधून 0.625 गुणिले 1018 घात कुलाम एवढा चार्ज एका सेकंदामध्ये वाहत आहे तर 1 एम्पियर मध्ये
किती इलेक्ट्रॉन दर सेकंदाला वाहतील? ऑप्शन ए 0.625 गुणिले 10⁻19 घात. ऑप्शन बी 625 गुणिले 10⁻18 घात. ऑप्शन सी 6.242 गुणिले 10⁻16 घात. ऑप्शन डी 0.625 गुणिले 10⁻20 घात. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 0.625 गुणिले 10⁻19 घात. प्रश्न क्रमांक 70. किती कुलाम्ब चार्ज 5 एंपियर 5 मिनिट मध्ये वाहतो? ऑप्शन ए 1500 कुलाम्ब. ऑप्शन बी 500 कुलाम्ब. ऑप्शन सी 150 कुलाम्ब. ऑप्शन डी 15 कुलाम्ब. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1500 कुलाम्ब. प्रश्न क्रमांक 71. 8/10 कुलाम्ब चार्ज 4 सेकंदामधून वाहत आहे तर त्या कंडक्टर मधील करंट किती? ऑप्शन ए 1.6 एंपियर. ऑप्शन बी 2 एंपियर. ऑप्शन सी 16 एंपियर. ऑप्शन डी 0.2 एंपियर. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 0.2 एंपियर. प्रश्न क्रमांक 72. एखाद्या पदार्थाच्या संयोजक कक्षेमध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या 4 असेल तर तो टिंबटिंब असतो. ऑप्शन ए इन्सुलेटर. ऑप्शन बी कंडक्टर. ऑप्शन सी सेमी कंडक्टर. ऑप्शन डी बॅड कंडक्टर. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सेमी कंडक्टर. प्रश्न क्रमांक 73. वायरची प्रतिरोधकता कशावर अवलंबून असते? ऑप्शन ए लांबी. ऑप्शन बी पदार्थ. ऑप्शन सी कंडक्टरचा आकार. ऑप्शन डी वरील सर्व. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पदार्थ. प्रश्न क्रमांक 74. वायरचा विरोध कशावर अवलंबून असतो? ऑप्शन ए लांबी. ऑप्शन बी पदार्थ. ऑप्शन सी कंडक्टरचा आकार. ऑप्शन डी वरील सर्व. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 75. ओहम्स लॉ पुढे लागू होत नाही. ऑप्शन ए डीसी सर्किट. ऑप्शन बी उच्च प्रवाह. ऑप्शन सी लहान रोधक. ऑप्शन डी सेमी कंडक्टर. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सेमी कंडक्टर. प्रश्न क्रमांक 76. कंडक्टरची लांबी आणि आकार दोन्ही दुप्पट केले असता विरोध किती? ऑप्शन ए 4R. ऑप्शन बी 2R. ऑप्शन सी R. ऑप्शन डी R/4. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी R. प्रश्न क्रमांक 77. फ्यूजची क्षमता कशामध्ये दर्शविल्या जाते? ऑप्शन ए ओहम. ऑप्शन बी मोह. ऑप्शन सी एंपियर. ऑप्शन डी वॅट. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एंपियर. प्रश्न क्रमांक 78. आदर्श व्होल्टेज स्रोताबाबत टिंबटिंब. ऑप्शन ए शून्य स्रोत विरोध असतो. ऑप्शन बी अनंत स्रोत विरोध असतो. ऑप्शन सी टर्मिनल व्होल्टेज हे करंटच्या प्रमाणात असते. ऑप्शन डी ओपन सर्किट व्होल्टेज हे नो लोड व्होल्टेज एवढे असते. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए शून्य स्रोत विरोध असतो. प्रश्न क्रमांक 79. एका कार्बन फिलामेंट बल्ब 230 व्होल्ट सप्लायवर जोडला असता 0.65 एंपियर करंट घेतो तर त्या फिलामेंटचा विरोध किती असेल? ऑप्शन ए 200 ओहम. ऑप्शन बी 353 ओहम. ऑप्शन सी 400 ओहम. ऑप्शन डी 500 ओहम. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 353 ओहम. प्रश्न क्रमांक 80. पुढीलपैकी इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे युनिट काय? ऑप्शन ए एंपियर. ऑप्शन बी व्होल्ट. ऑप्शन सी कोलम. ऑप्शन डी व्होल्ट एंपियर. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी व्होल्ट. प्रश्न क्रमांक 81. एका पदार्थामध्ये 12 कुलाम्ब चार्ज 6 सेकंदामध्ये वाहत आहे तर त्यामधून किती करंट प्रवाहित होत आहे? ऑप्शन ए 3 एंपियर. ऑप्शन बी 2 एंपियर. ऑप्शन सी 4 एंपियर. ऑप्शन डी 10 एंपियर. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 2 एंपियर. प्रश्न क्रमांक 82. संभाव्य फरक 10 व्होल्ट असून त्या रेझिस्टर मधून 5 एंपियर प्रवाहित होत आहे तर त्या विरोधची किंमत किती? ऑप्शन ए 1.5 ओहम. ऑप्शन बी 2 ओहम. ऑप्शन सी 2.5 ओहम. ऑप्शन डी 4 ओहम. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 2 ओहम. प्रश्न क्रमांक 83. फॅरेडेच्या पहिल्या नियमानुसार तयार होणारा ईएम हा टिंबटिंब असतो. ऑप्शन ए स्टॅटिकली. ऑप्शन बी परस्पर.
ऑप्शन सी स्वतः, ऑप्शन डी गतिशील. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी गतिशील. प्रश्न क्रमांक 84. गतिशीलपणे प्रेरित ईएमएफ ची दिशा कोणत्या नियमाने माहित होते? ऑप्शन ए लेन्झ लॉ, ऑप्शन बी फ्लेमिंगच्या उजव्या हाताचे नियम, ऑप्शन सी वरीलपैकी दोन्ही, ऑप्शन डी फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 85. ओहम्स लॉ पुढीलपैकी कोणत्या अटीत लागू होतो? ऑप्शन ए स्थिर दाब, ऑप्शन बी स्थिर तापमान, ऑप्शन सी स्थिर क्षेत्रफळ, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी स्थिर तापमान. प्रश्न क्रमांक 86. एका सर्किटचे 400 वॅट लोड 4 एम्पियर करंटवर कार्य करत आहे, तर विद्युत क्षमता किती? ऑप्शन ए 20 व्होल्ट, ऑप्शन बी 40 व्होल्ट, ऑप्शन सी 100 व्होल्ट, ऑप्शन डी 1600 व्होल्ट. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 100 व्होल्ट. प्रश्न क्रमांक 87. एका विद्युत बल्बचे 200 व्होल्ट दाबावर 100 वॅट पॉवर असताना विरोध किती? ऑप्शन ए 400 ओम, ऑप्शन बी 200 ओम, ऑप्शन सी 800 ओम, ऑप्शन डी 1600 ओम. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 400 ओम. प्रश्न क्रमांक 88. एका इलेक्ट्रिकल सर्किटची पॉवर 100 वॅट आहे आणि विरोध 4 ओहम आहे, तर त्या सर्किटचा करंट किती? ऑप्शन ए 5 एम्पियर, ऑप्शन बी 10 एम्पियर, ऑप्शन सी 2.5 एम्पियर, ऑप्शन डी 40 एम्पियर. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 5 एम्पियर. प्रश्न क्रमांक 89. 200 वॅटचे 4 बल्ब दररोज 2 तास चालतात, तर 30 दिवसाचे एकूण वीज देयक किती? ऑप्शन ए 500 रुपये, ऑप्शन बी 480 रुपये, ऑप्शन सी 250 रुपये, ऑप्शन डी 2000 रुपये. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 480 रुपये. प्रश्न क्रमांक 90. 2 HP पाण्याचा पंप दररोज 1 तास चालते, तर चालू महिन्याच्या एकूण युनिट किती? ऑप्शन ए 44.76 युनिट, ऑप्शन बी 46.25 युनिट, ऑप्शन सी 44.1 युनिट, ऑप्शन डी दोन्ही ए आणि बी. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी दोन्ही ए आणि बी. प्रश्न क्रमांक 91. 200 व्होल्ट 100 वॅट आणि 200 व्होल्ट 60 वॅट चा अनुक्रमे रेजिस्टन्स किती? ऑप्शन ए 400, 666, 66, ऑप्शन बी 200 व 132, ऑप्शन सी 66 आणि 40, ऑप्शन डी 66.60 व 400. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 400 व 666.66. प्रश्न क्रमांक 92. आदर्श करंट स्रोत चा विरोध किती असावा? ऑप्शन ए 0, ऑप्शन बी अनंत, ऑप्शन सी टर्मिनल करंट एवढा, ऑप्शन डी लोड विरोध एवढा. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अनंत. प्रश्न क्रमांक 93. पुढीलपैकी विशिष्ट चालकताचे युनिट काय? ऑप्शन ए मोहोमीटर, ऑप्शन बी मोहो पर मीटर, ऑप्शन सी मोहो पर मीटर स्क्वेअर, ऑप्शन डी मोहोमीटर घन. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मोहो पर मीटर. प्रश्न क्रमांक 94. 1 जूल बरोबर किती? ऑप्शन ए 1 वॅट पर सेकंद, ऑप्शन बी 1 वॅट सेकंद, ऑप्शन सी 1 वॅट पर कुलाम, ऑप्शन डी 1 वॅट कुलाम. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1 वॅट सेकंद. प्रश्न क्रमांक 95. 1 वॅट बरोबर किती? ऑप्शन ए 1 जूल पर सेकंद, ऑप्शन बी 1 जूल सेकंद, ऑप्शन सी 1 जूल पर सेकंद स्क्वेअर, ऑप्शन डी 10 जूल पर सेकंद. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1 जूल पर सेकंद. प्रश्न क्रमांक 96. जर कंडक्टरचे तापमान वाढले असता कंडक्टन्स पण वाढतो, त्याला टिंबटिंब म्हणतात. ऑप्शन ए नकारात्मक गुणांक, ऑप्शन बी सकारात्मक गुणांक, ऑप्शन सी सांगता येत नाही, ऑप्शन डी यांपैकी नाही.
तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नकारात्मक गुणांक. प्रश्न क्रमांक 97. अणूचे वजन कशावरून काढले जाते? ऑप्शन ए प्रोटॉन, ऑप्शन बी इलेक्ट्रॉन, ऑप्शन सी प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, ऑप्शन डी प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉन. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. प्रश्न क्रमांक 98. घन पदार्थामधून करंट वाहतो तेव्हा कशाचे वहन होते? ऑप्शन ए इलेक्ट्रॉन, ऑप्शन बी प्रोटॉन, ऑप्शन सी न्यूट्रॉन, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए इलेक्ट्रॉन. प्रश्न क्रमांक 99. अणूवर कोणताही चार्ज नाही आहे कारण टिंबटिंब. ऑप्शन ए न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या सारखी असते, ऑप्शन बी इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉनची संख्या सारखी असते, ऑप्शन सी प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते, ऑप्शन डी प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी असते. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते. प्रश्न क्रमांक 100. प्रोटॉन हा इलेक्ट्रॉनपेक्षा टिंबटिंब पटीने जाड आहे. ऑप्शन ए 1840, ऑप्शन बी 4018, ऑप्शन सी 1480, ऑप्शन डी 8014. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1814. प्रश्न क्रमांक 101. प्रोटॉनचे वजन किती असते? ऑप्शन ए 1.675 गुणिले 10⁻27 किलोग्रॅम, ऑप्शन बी 1.672 गुणिले 10⁻27 किलोग्रॅम, ऑप्शन सी 1.602 गुणिले 10⁻19 किलोग्रॅम, ऑप्शन डी 1.609 गुणिले 10⁻29 किलोग्रॅम. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1.672 गुणिले 10⁻27 किलोग्रॅम. प्रश्न क्रमांक 102. न्यूट्रॉनचे वजन किती असते? ऑप्शन ए 1.675 गुणिले 10⁻27 किलोग्रॅम, ऑप्शन बी 1.672 गुणिले 10⁻27 किलोग्रॅम, ऑप्शन सी 1.602 गुणिले 10⁻19 किलोग्रॅम, ऑप्शन डी 1.609 गुणिले 10⁻31 किलोग्रॅम. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1.675 गुणिले 10⁻27 किलोग्रॅम. प्रश्न क्रमांक 103. पुढीलपैकी सर्वात जड काय असते? ऑप्शन ए इलेक्ट्रॉन, ऑप्शन बी प्रोटॉन, ऑप्शन सी अणू, ऑप्शन डी रेणू. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी रेणू. प्रश्न क्रमांक 104. पुढील कंडक्टर पैकी सर्वात जास्त वाहकता कोणत्या धातूची असते? ऑप्शन ए अल्युमिनियम, ऑप्शन बी स्टील, ऑप्शन सी कॉपर, ऑप्शन डी मानक अल्युमिनियम. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कॉपर. प्रश्न क्रमांक 5. एक कुलाम बरोबर किती? 6.242 गुणिले 10⁻19, ऑप्शन बी 6.242 गुणिले 10⁻18, ऑप्शन सी 6.242 गुणिले 10⁻18, ऑप्शन डी 6.242 गुणिले 10⁻17. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 6.242 गुणिले 10⁻18. प्रश्न क्रमांक 106. इलेक्ट्रॉनच्या वहनास टिंबटिंब म्हणतात. ऑप्शन ए विरोध, ऑप्शन बी कंडक्टन्स, ऑप्शन सी दोन्ही ए आणि बी, ऑप्शन डी करंट. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी करंट. प्रश्न क्रमांक 107. विरोध हा कोणाच्या व्यस्त असतो? ऑप्शन ए बी, ऑप्शन सी एक्स, ऑप्शन ए बी, ऑप्शन बी एक्स, ऑप्शन सी वाय, ऑप्शन डी जी. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी जी. प्रश्न क्रमांक 108. 1 अँपियर बरोबर किती? ऑप्शन ए 1 कुलाम चार्ज दर सेकंदाला, ऑप्शन बी 1 कुलाम पर सेकंदाला, ऑप्शन सी 10 कुलाम चार्ज दर सेकंदाला, ऑप्शन डी 10 कुलाम चार्ज पर सेकंदाला. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1 कुलाम चार्ज दर सेकंदाला. प्रश्न क्रमांक 109. कंडक्टर कडून करंटच्या होणाऱ्या मदतीच्या गुणधर्मास टिंबटिंब म्हणतात.
ऑप्शन ए ऍडमिटन्स, ऑप्शन बी कंडक्टन्स, ऑप्शन सी रेजिस्टन्स, ऑप्शन डी सस्पेंटन्स. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कंडक्टन्स. प्रश्न क्रमांक 110. इलेक्ट्रॉनिक करंट ची दिशा पुढीलपैकी कोणती? प्रश्न क्रमांक 110. इलेक्ट्रॉनिक करंटची दिशा पुढीलपैकी कोणती? ऑप्शन ए पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे, ऑप्शन बी निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे, ऑप्शन सी वरीलपैकी एक, ऑप्शन डी वरीलपैकी दोन्ही. मित्रांनो याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे. प्रश्न क्रमांक 111. परंपरागत करंटची दिशा इलेक्ट्रॉनिक करंटच्या टिंबटिंब असते. ऑप्शन ए एकसारखी, ऑप्शन बी विरुद्ध, ऑप्शन सी एलपी ते एचपी, ऑप्शन डी वरील सर्व. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी विरुद्ध. प्रश्न क्रमांक 112. एखादा पदार्थ स्वतःकडील इलेक्ट्रॉन गमावत असेल तर तो कोणता चार्ज धारण करतो? ऑप्शन ए पॉझिटिव्ह, ऑप्शन बी निगेटिव्ह, ऑप्शन सी न्यूट्रल, ऑप्शन डी वरीलपैकी कोणतेही. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पॉझिटिव्ह. प्रश्न क्रमांक 113. संयुजा कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावले जातात? ऑप्शन ए 7, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 9, ऑप्शन डी 2. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 8. प्रश्न क्रमांक 115. अतिउच्च दाब पुढीलपैकी किती? ऑप्शन ए 33 केव्हीच्या वर, ऑप्शन बी 11 केव्ही पर्यंत, ऑप्शन सी 33 केव्ही पर्यंत, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 33 केव्हीच्या वर. प्रश्न क्रमांक 116. मानवी शरीराचा सर्वसाधारण विरोध किती? ऑप्शन ए 500 ओहम, ऑप्शन बी 1000 ओहम, ऑप्शन सी 1000 किलो ओहम, ऑप्शन डी 10,000 ओहम. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1000 ओहम. प्रश्न क्रमांक 117. ओहम्स लॉ पुढे लागू पडत नाही. ऑप्शन ए डीसी सर्किट, ऑप्शन बी उच्च करंट, ऑप्शन सी लहान विरोध, ऑप्शन डी सेमीकंडक्टर. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सेमीकंडक्टर. प्रश्न क्रमांक 118. पुढीलपैकी नकारात्मक तापमान गुणांक कोणत्या पदार्थाचा आहे? ऑप्शन ए कॉपर, ऑप्शन बी ॲल्युमिनियम, ऑप्शन सी सेमीकंडक्टर, ऑप्शन डी वरील सर्व. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सेमीकंडक्टर. प्रश्न क्रमांक 119. इलेक्ट्रिक हीटिंगचे घटक कोणत्या तारेचे बनवतात? ऑप्शन ए कॉपर, ऑप्शन बी ॲल्युमिनियम, ऑप्शन सी स्टील, ऑप्शन डी नायक्रोम. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी नायक्रोम. प्रश्न क्रमांक 120. फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार अंगठा काय दर्शवतो? ऑप्शन ए कंडक्टर फिरण्याची दिशा, ऑप्शन बी करंट फिरण्याची दिशा, ऑप्शन सी चुंबकीय क्षेत्राची दिशा, ऑप्शन डी वरील सर्व. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कंडक्टर फिरण्याची दिशा. प्रश्न क्रमांक 121. फॅरेडेच्या उजव्या हाताच्या नियमानुसार कॉईल मध्ये तयार होणारा दाब हा कशाच्या समप्रमाणात असतो? ऑप्शन ए चुंबकीय क्षेत्र, ऑप्शन बी फ्लक्स घनता, ऑप्शन सी टर्न्स, ऑप्शन डी वरील सर्व. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 122. फॅरेडेच्या पहिल्या नियमानुसार एखाद्या कॉईल कडून स्थिर चुंबकीय क्षेत्र कापल्या गेल्यास त्यामध्ये काय तयार होते? ऑप्शन ए विरोध, ऑप्शन बी व्होल्टेज, ऑप्शन सी वरील दोन्ही, ऑप्शन डी वरील एक. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी व्होल्टेज. प्रश्न क्रमांक 123. पुढीलपैकी कोणत्या बल्बचा विरोध कमी असेल? ऑप्शन ए 220 व्होल्ट 60 वॅट, ऑप्शन बी 220 व्होल्ट 100 वॅट, ऑप्शन सी 115 व्होल्ट 60 वॅट, ऑप्शन डी 115 व्होल्ट 100 वॅट. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 115 व्होल्ट 100 वॅट. प्रश्न क्रमांक 124. 100 वॅट 200 व्होल्ट बल्बचा विरोध किती? ऑप्शन ए 100 ओहम, ऑप्शन बी 200 ओहम, ऑप्शन सी 400 ओहम, ऑप्शन डी 1600 ओहम. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 400 ओहम. प्रश्न क्रमांक 125. पुढीलपैकी कोणत्या कंडक्टरचा तापमान गुणांक हा नकारात्मक आहे?
ऑप्शन ए पितळ, ऑप्शन बी पारा, ऑप्शन सी इलेक्ट्रोलाइट, ऑप्शन डी सोने. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी इलेक्ट्रोलाइट. प्रश्न क्रमांक 126. विद्युत प्रवाहाच्या वहनासाठी आवश्यकता असलेल्या प्रेरणेस टिंब म्हणतात. ऑप्शन ए विरोध, ऑप्शन बी व्होल्टेज, ऑप्शन सी वरील दोन्ही, ऑप्शन डी वरील एक. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी व्होल्टेज. प्रश्न क्रमांक 127. विद्युत दाबाचे एकक टिंब आहे. ऑप्शन ए व्होल्ट, ऑप्शन बी एम्पियर, ऑप्शन सी ओहम, ऑप्शन डी वॅट. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए व्होल्ट. प्रश्न क्रमांक 128. विद्युत दाबाचे लहानात लहान एकक टिंब असून मोठे एकक टिंब आहे. ऑप्शन ए मिली व्होल्ट, ऑप्शन बी व्होल्ट किलोवॅट, ऑप्शन सी मिली व्होल्ट किलोवॅट, ऑप्शन डी वरील सर्व. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मिली व्होल्ट. प्रश्न क्रमांक 129. 1 ओहम विरोधातून 1 एम्पियर प्रवाह वाहत असेल तेव्हा त्या विरोधाभोवती टिंब व्होल्ट दाब असतो. ऑप्शन ए 1.5 व्होल्ट, ऑप्शन बी 1 व्होल्ट, ऑप्शन सी 2 व्होल्ट, ऑप्शन डी 1.2 व्होल्ट. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1 व्होल्ट. प्रश्न क्रमांक 130. विद्युत दाब टिंब मीटरने मोजतात. ऑप्शन बी ए व्होल्ट मीटर, ऑप्शन बी एम्पियर मीटर, ऑप्शन डी वॅट मीटर, ऑप्शन डी एनर्जी मीटर. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए व्होल्ट मीटर. प्रश्न क्रमांक 131. इलेक्ट्रॉनच्या वहनास टिंब म्हणतात. ऑप्शन ए विद्युत दाब, ऑप्शन बी विद्युत प्रवाह, ऑप्शन सी मंडळ, ऑप्शन डी वरील विरोध. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एम्पियर. ऑप्शन बी विद्युत प्रवाह. प्रश्न क्रमांक 132. विद्युत प्रवाह टिंब मीटरने मोजतात. ऑप्शन ए व्होल्ट, ऑप्शन बी एम्पियर, ऑप्शन सी वॅट, ऑप्शन डी एनर्जी. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एम्पियर. प्रश्न क्रमांक 133. विद्युत प्रवाहाचे लहानात लहान एकक टिंब असून मोठे एकक टिंब आहे. ऑप्शन ए मिली एम्पियर मीटर, ऑप्शन बी एम्पियर, मिली एम्पियर, ऑप्शन सी मायक्रो एम्पियर, किलो एम्पियर, ऑप्शन डी वरील सर्व. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एम्पियर, मिली एम्पियर. प्रश्न क्रमांक 134. बॅड कंडक्टर म्हणून कोणते पदार्थ वापरतात. ऑप्शन ए निकेल व गोल्ड, ऑप्शन बी नायक्रोम व सिल्वर, ऑप्शन सी टंगस्टन व कार्बन, ऑप्शन डी निकेल, नायक्रोम, कार्बन व टंगस्टन. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी निकेल, नायक्रोम, कार्बन, टंगस्टन. प्रश्न क्रमांक 135. भारताची फ्रिक्वेन्सी किती आहे. ऑप्शन ए 100 हर्ट्ज, ऑप्शन बी 50 हर्ट्ज, ऑप्शन सी 200 हर्ट्ज, ऑप्शन डी 250 हर्ट्ज. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 50 हर्ट्ज. प्रश्न क्रमांक 136. फ्रिक्वेन्सी हे एकक काय आहे. ऑप्शन ए सायकल पर सेकंद, ऑप्शन बी आरपीएम, ऑप्शन सी NW पर मीटर, ऑप्शन डी वरील पैकी नाही. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सायकल पर सेकंद. प्रश्न क्रमांक 137. EMF चे एकक काय आहे. ऑप्शन ए व्होल्टेज, ऑप्शन बी व्होल्ट, ऑप्शन सी व्होल्टमीटर, ऑप्शन डी वरील पैकी नाही. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी व्होल्ट. प्रश्न क्रमांक 138. 1000 ओहम विरोध असलेल्या वायर मधून 25 मिली एम्पियर करंट वाहण्यासाठी किती दाबाची आवश्यकता असेल. ऑप्शन ए 25 व्होल्ट, ऑप्शन बी 0.26 व्होल्ट, ऑप्शन सी 0.24 व्होल्ट, ऑप्शन डी 0.28 व्होल्ट. मित्रांनो याचं बरोबर उत्तर ऑप्शन ए 25 व्होल्ट. प्रश्न क्रमांक 139. एका कार्बन फिलामेंट बल्ब 230 व्होल्ट सप्लायवर जोडला असता 0.65 एम्पियर करंट घेऊन तर त्या फिलामेंटचा विरोध किती असेल. ऑप्शन ए
200 ओहम, ऑप्शन बी 353 ओहम, ऑप्शन सी 400 ओहम, ऑप्शन डी 500 ओहम. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 353 ओहम. प्रश्न क्रमांक 140. घन पदार्थ मधून करंट वाहतो तेव्हा कशाचे वहन होते? ऑप्शन ए इलेक्ट्रॉन, ऑप्शन बी प्रोटॉन, ऑप्शन सी न्यूट्रॉन, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए इलेक्ट्रॉन. प्रश्न क्रमांक 141. खालीलपैकी कोणता पदार्थ प्रतिरोधनाचे नकारात्मक तापमान गुणांक आहे? ऑप्शन ए कार्बन, ऑप्शन बी अल्युमिनियम, ऑप्शन सी कॉपर, ऑप्शन डी टंगस्टन. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कार्बन. प्रश्न क्रमांक 142. कॉपरचा अनुक्रमांक किती? ऑप्शन ए 29, ऑप्शन बी 13, ऑप्शन सी 37, ऑप्शन डी 31. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 29. तर मित्रांनो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला या लेखाशी संबंधित काही प्रश्न किंवा सूचना असतील तर आम्हाला जरूर कळवा. आणि या व्हिडिओमधून तुम्हाला मिळालेली माहिती तुमच्या मित्रांसोबत फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुप, ट्विटर, टेलिग्राम यांसारख्या सोशल मीडिया साईटवर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.